आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोहड्याचे बोंड बनवणार आहोत। कोहड्याचे बोंड ही एक महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आहे। तर कोहड्याचे बोंड बनवण्यासाठी मी इथे कोहडा घेतलेली आहे। हा अर्धा किलोचा कोहडा आहे आणि यालाच काशी कोहडा सुद्धा म्हटले जाते। तर सर्वात आधी आपण या कोहड्याला सोलून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हा कोहडा सोलून घ्यायचा आहे। याच प्रकारे आता आपण या पूर्ण कोहड्याला सोलून घेऊया। पूर्ण कोहडा सोलून झालेला आहे। आता आपल्याला या कोहड्याला कापून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आधी कोहड्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। बघू शकता 2 भाग करून घ्यायचे। त्यानंतर मग लहान लहान भागांमध्ये कापून घ्यायचा म्हणजे सोपं जाते। बघू शकता या प्रकारे। आणि आता आपल्याला या कोहड्याचा जो हा आतला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। आता याच प्रकारे आपल्याला या पूर्ण कोहड्यातला हा जो आतला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यांना लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। याच प्रकारे आता आपल्याला हा सर्व कोहडा कापून घ्यायचा आहे। कोहडा कापून झालेला आहे। आता आपल्याला या कोहड्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे। तर आता मी येथे कुकरमध्ये ह्या कोहड्याच्या फोडी टाकून घेत आहे। पूर्ण कोहड्याच्या फोडी कुकरमध्ये टाकून झालेल्या आहेत। आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे। 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। काही वेळानंतर बघू शकता 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड होऊ दिलेला आहे। आणि आता बघू शकता कोहडा छान असा शिजलेला आहे। आता आपण या कोहड्याच्या फोडींना एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि फक्त फोडींनाच काढायचं आहे, पाणी नाही काढायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे झाऱ्याने मी काढून घेत आहे जेणेकरून पाणी येणार नाही जास्त। आणि आता हा जो फोडींसोबत थोडा बहुत पाणी आलेला आहे तो पण पाणी आपण काढून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे हा सर्व पाणी आपल्याला इथला काढून घ्यायचं आहे आणि फक्त ह्या कोहड्याच्या फोडी राहू द्यायच्या आहेत। बघू शकता इथला पण पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये विलायची पावडर टाकायचं आहे थोडा। विलायची पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे। तर मी इथे 1 वाटी पिठी साखर टाकत आहे आणि अर्धा किलो कोहड्यासाठी 1 वाटी पिठी साखर भरपूर आहे, नाहीतर ते खूप गोड होतात। तर बघू शकता आता या सर्वांना छान असं मॅश करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर गव्हाचं पीठ मी ते अंदाजित 2 ते 2.5 वाट्या घेतलेली आहे। थोडं थोडं करून आपल्याला इथे टाकायचं आहे। थोडं थोडं पीठ टाकून या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। एका वेळेस खूप सारा पीठ टाकायचं नाहीये, कारण आपण ज्या प्रकारे कांदा भजी वगैरे बनवतो त्यासाठी जो बेटर ठेवतो त्याच प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर त्यानुसार आपल्याला इथे पीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करत जायचं आहे। बघू शकता या प्रकारे। आता आपण यामध्ये थोडासा आणखीन पीठ टाकून घेऊया। जेवढं पीठ याच्यामध्ये ॲडजस्ट होतं तेवढाच आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे।
आता आपण हाताने मिक्स करून घेऊया। थोडंसं पीठ आणखीन टाकण्याची आवश्यकता आहे। थोडंसं टाकून घेऊया पीठ आणि हाताने छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे। लागलं पीठ टाकायचं आहे, एका वेळेस पीठ टाकायचं नाहीये। थोडं थोडं करून आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करत जायचं आहे। मी जेवढा पीठ घेतलेली होती तेवढा पीठ इथे टाकलेली आहे। म्हणजे अर्धा किलो कोहड्यासाठी मी इथे साधारणतः 2 ते 2.5 वाटी पीठ इथे टाकलेली आहे। ज्या वाटीने मी साखर घेतलेली होती त्याच वाटीने 2-2.5 वाटी पीठ मी इथे टाकलेली आहे। आणि गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला। तर छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे। आधी तेल गरम व्हायला ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आता तेल गरम झाल्यावर आपल्याला हे बोंड इथे सोडायचे आहेत। बघू शकता या प्रकारे। शक्यतो गोल होतील असं प्रयत्न करा आणि सोडा। बघू शकता या प्रकारे तेलामध्ये आपण आधी थोडेसे सोडून घेऊया आणि आता यांना छान असं फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि छान असे फुगायला पण लागलेले आहेत। बघू शकता आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया। आता काही वेळानंतर बघू शकता छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया आणि छान हे फुगलेले पण आहेत। बघू शकता तुम्ही। आणि आता तयार झालेले आहेत कोहड्याची बोंड। याच प्रकारे आता आपण सर्व बोंड बनवून घेऊया। सर्व बोंड बनवून झालेले आहेत आणि मी थोडे बोंड एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे। बघू शकता किती भारी लुक आलेला आहे। खूपच चविष्ट लागतात हे कोहड्याचे बोंड आणि पारंपरिक रेसिपी आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।